खाली घ्या की सुभाष काका फोटो कार्यक्रम आपण लांब चालवायचं पोलिसांनी कधी कधी चांगलं सहकार्य केले पुजारी साहेबांना माझी विनंती आहे थोडंसं मागच्या लोकांना थोडंसं आवाज साहेबांनी कमी करायला लावला थोडासा आवाज कमी करतोय सर्वांनी आनंद घ्या आणि ही दहीहंडी अशाच प्रकारे चालेल आता कोणतेही ट्रान्सपोर्ट लागणार नाही त्यामुळे कोणत्याच भरून घेऊ नका मी पुढल्याच्या सगळ्या संघाला विनंती करतो आमच्या गावाच्या तरुणींना थोडंसं नाचवा चालू करा सर्वजण आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात सर्वांना मनापासून खूप खूप नमस्कार। आदरणीय वहिनी थोड्याच वेळात या ठिकाणी येत आहेत। वहिनी आल्यानंतर मी 2 शब्द बोलेल तोपर्यंत तुम्ही सगळेजण एन्जॉय करा। थँक्यू। यासाठी आपण महिलांसाठी ही महिला दहीहंडी खास करून आपण आयोजित करत आहोत। या वर्षाचा आनंद बघता, या वर्षाचा जल्लोष बघता आपण पुढे ही अशीच दहीहंडी चालू ठेवणार आहोत। एवढंच बोलते, धन्यवाद। अजितदादा पर्व महिला दहीहंडी उत्सव वर्ष दुसरं अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे। मी संयोजक विराज भैया काकडे, तेजश्रीताई काकडे यांचं मनापासून कौतुक करतो की खरं अशा पद्धतीचे कार्यक्रम वारंवार झाले पाहिजेत, होत असतात।
आणि खूप सुंदर पद्धतीने हे नियोजन, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे नियोजन या ठिकाणी केलं आहे. आणि या ठिकाणी सुनेत्रा वहिनींचाही सत्कार खासदार झाले त्यामुळे त्या ठिकाणी होणार आहे. तर अत्यंत उत्साहामध्ये हा वातावरणात पार पडत आहे. मी त्याचं मनापासून कौतुक करतो. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या नावाने खरं तर या दहीहंडी उत्सवाची सुरुवात झाली. हे दुसरं पर्व खरं तर आपल्या निरेकरांच्या सर्व आनंदात त्या ठिकाणी पार पडतंय. हे काम त्या ठिकाणी असंच त्या ठिकाणी भविष्यात चांगलं व्हावं या अनुषंगाने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करतो. मी आलेल्या सर्व गोपाळ भक्तांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. निरेकरांचा आनंदात वैभवात त्या ठिकाणी भरगावचा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आमचा राहिलेला आहे आणि तो प्रयत्न भविष्यात असाच पद्धतीने करू. एवढंच बोलून थांबतो. एक सरपंच म्हणून काम करणाऱ्या एक आदर्श सरपंच निर्मलाताई आले. निराचा आवाज कमी होतोय. निर्मलाताईंना ऐकायचंय ना. आपण या निर्याच्या मातीमध्ये आला. मी आपणास विनंती करणारा विराज धनंजय काकडे आणि आदरणीय तेजस्वीताई विराज काकडे यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आपण आलात. मी आपणास विनंती करेन आपण या ठिकाणी समोर असलेल्या सर्व तरुण सहकाऱ्यांना या ठिकाणी संबोधित करावं. आपण